नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे हे बघणार आहोत. तर इथे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग बघा, अगदी बाहीला बाही जॉईंट झालेली आहे. पाठीमागून सुद्धा बघा सिंपलच ब्लाऊज आहे, पण बघा मैत्रिणींनो, कटिंग येणं तर महत्त्वाचं आहे, पण स्टिचिंग व्यवस्थित करणं हे गरजेचं आहे. तर कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे ते बघूयात. तर बघा, आपण काय करू, सर्वात आधी पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात. तर इथे बघा, मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घेतलं मी. तर मेन फॅब्रिक सरक्या बाजूवर अस्तर ठेवायचं आणि गळ्यावर टिप टाकायची. तर एक सारखी टिप येण्यासाठी मी असं खडूने मार्जिन करतो. ज्यांना अनुभव आहे त्यांना मार्जिन करायची गरज नाही, म्हणजेच बघा, त्यांना बरोबर माहिती एक सारखा कपडा कसा सोडायचा. ज्यांना अनुभव नाही, म्हणजे ज्यांना जास्त प्रॅक्टिस नाही, त्यांनी मी ज्या पद्धतीने खडूने मार्जिन केलं त्या पद्धतीने मार्जिन करायचं. ठीक आहे. आता इथे बघा, गळा जो शिल्लकचं जे आपलं फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं. आणि आता काय करायचं, पूर्ण गळ्याला कट मारायची. ठीक आहे. आणि हे कट मारताना शिलाई कट होऊ द्यायची नाही, एवढं मात्र काळजी घ्यायची. जी आपली शिलाई आहे ती कट होऊ द्यायची नाही, त्याच्या अलीकडेच आपला कैचीचा कट आला पाहिजे. त्यानंतर इथे बघा, अस्तरवर टीप टाकायची. अस्तरवर टीप टाकायच्या आधी आपल्या हाताने थोडंसं असं पूर्ण गळा सेट करून घ्यायचा आहे. ही खूप महत्वाची ट्रिक आहे बरं का मैत्रिणींनो. तर बघा, अशा पद्धतीने आपण हाताने सेट करून घेतला सर्वात आधी. आणि आता बघा, हा जो कपडा आहे तो आपल्याला अस्तरकडे फोल्ड करायचा. आतला जो शिल्लकचं फॅब्रिक आहे अस्तरकडे फोल्ड करायचं आणि वरती अस्तरवर आपल्याला 10 टीप टाकत घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. अस्तरवर, मेन फॅब्रिकवर येऊ द्यायची नाही बरं का. आता इथे बघा, आता आपला जो गळा आहे तो सहज आतमध्ये फोल्ड होतो. ठीक आहे. अगदी हलक्या हाताने आपला आतमध्ये फोल्ड होतो, कुठेच घोळ वगैरे येत नाही. आणि वरतून टाकायची आहे आपल्याला पूर्ण गळ्याला फिनिशिंग टिप. तर इथे बघा, फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे. आता काय करायचं, अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करायचं आणि जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. तर इथे बघा, मी शिल्लकचं फॅब्रिक कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे. आता टाकायचे आहे टक्स. तर बघा, बरोबर असं शोल्डरवरून फोल्ड करायचं आणि टक्स टाकायचा. आणि हे बघा मैत्रिणी, ही स्टकची उंची तुमच्या उंचीवर डिपेंड करते किती टक्स टाकायचा आहे. तर इथे बघा, माझे 14.5 इंच उंची आहे, तर मी 4.5 ते 5 इंचचा टक्स घेत आहे इथे. ठीक आहे. तुमची उंची जेवढी वाढेल थोडंसं तुम्हाला टक्स वाढवावा लागणार आहे. तर 5 इंच सफिशियंट आहे. तर इथे बघा, आता खाली कमरपट्टी जॉईन करायची. तर मी इथे 2 इंचाची अस्तरची पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि त्या एका कून आपल्याला बरोबर अशी ठेवत टीप टाकत घ्यायची आहे. ठीक आहे. मी बरेच जण काय करतो, आपली ज्या पद्धतीने आपण गळा फोल्ड केला, खाली टीप टाकायची आणि खाली सुद्धा फिनिशिंग सोबत पलटी करून घेतात. तर तसं करू नका. त्यावेळेस तसं जर केलं तर काय होतं, तुमचं ब्लाऊज पाठीमागून उचलण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणजे पाठीमागून तरंगतं. ठीक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा, आपण इथे कमरपट्टी सुद्धा इथे जॉईन करून घेतलेली, म्हणजेच आपला पाठीमागचा भाग आता शिवून झालेला आहे. तर आता बघा, आपल्याला समोरचा भाग कशा पद्धतीने स्टिच करायचा ते बघा. सर्वात आधी मी प्रिन्सेस कट भाग घेतलेले समोरासमोर ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्यावर टिप टाकायची, म्हणजे आपल्याला गळा फिनिशिंग सोबत पलटी करायचा. ठीक आहे. आता इथे बघा, जे शिल्लक फॅब्रिक ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला म्हणजे 10 टिप टाकायची. अस्तर फोल्ड करायचं आणि अस्तरवर टिप टाकायची. इथे बघा, कुठेही पाहण्यात मी बोलण्यात जर स्किप झाला असेल तर पाहण्यात स्किप करू नका. मी एखादा शब्द जर नाही बोलले तर ते पाहण्याने सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे. तर आता बघा, अगदी आपलं अस्तर आतमध्ये फोल्ड होतं फिनिशिंग सोबत. फिनिशिंग टिप टाकून घ्यायची पूर्ण गळ्याला आणि अस्तर मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं, म्हणजे जॉईन करून घ्यायचं. आणि शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. सगळीकडून अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला. शिल्लक फॅब्रिक आहे ते आपलं एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते नंतर इथे कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला कटोरी जॉईन करायची आहे. ठीक आहे. तर कटोरी अशी समोरासमोर ठेवून घ्यायची, जेणेकरून तुमची उलटी सरकी होणार नाही. तर सरकं फॅब्रिक आहे खालच्या बाजूला आणि उलट्या बाजूला वर फॅब्रिक, त्याच्यावर आपण ठेवलेलं आहे कटोरी. तर कटोरी ठेवताना व्यवस्थित ठेवायची आणि जशी आहे तशी आपल्याला ते अस्तर आणि मेन फॅब्रिक फक्त जॉईन करून घ्यायचं. आणि शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे.
ठीक आहे. आता बघा काय करायचं आहे आपल्याला, प्रिन्सेस कट भाग आणि कटोरी जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असं घ्यायचं. आणि आता बघा इथे महत्वाचा पॉइंट बघा, अर्धा इंच तुम्ही ही जी टीप टाकता ना, तर हे अर्धा इंच कपडा शिलाईमध्ये गेलाच पाहिजे. हे बघा, जे कोणी नवीन बघत असेल, जे कोणी नवीनच शिकत असेल त्यांच्यासाठी महत्वाची स्ट्रिक आहे. अर्ध्या इंच हा कपडा गेलाच पाहिजे, कमी नको आणि जास्त सुद्धा नको. ठीक आहे. आणि दुसरा पॉइंट म्हणजे कपडा हा म्हणजे कोणताच पार्ट ओढायचा नाही, कटोरी सुद्धा ओढायची नाही आणि प्रिन्सेस कट भाग सुद्धा ओढायची नाही. आणि डबल टीप टाकणं गरजेचंच आहे बरं का, डबल टीप टाकून घ्यायची आहे. इथे बघा प्रिन्सेस कट भाग आणि कटोरी जॉईन करून घेतलेली आहे. तर बघा पक वगैरे बघा किती भारी आलेला आहे. तर फिनिशिंग हे व्यवस्थित आपल्या हातामध्ये सुद्धा असतं, हाताने सुद्धा आपल्याला सेट कराव्या लागतात काही गोष्टी. तर इथे बघा त्यानंतर आपल्याला हुक पट्टी जॉईन करायची आहे. तर अस्तरची पट्टी मी कटिंग करून घेतलेली आहे 1-2 इंचाची, त्यावर ठेवून अर्धा इंच कपडा सोडत टीप टाकून घ्यायची आहे. अस्तर फोल्ड करायचं, अस्तरवर टीप टाकायची आणि नंतर पट्टी अशा पद्धतीने एक फोल्ड मारायची आहे आपल्याला आणि परत एक फोल्ड मारायची आहे. म्हणजेच हे बघा व्यवस्थित फिनिशिंग सोबत आपली इथे पट्टी सुद्धा म्हणजे हुक पट्टी आपण इथे जॉईन करून घेतलेली आहे. आता करायची आहे आपल्याला आय पट्टी जॉईन. तर आय पट्टी ही अपोजिट साईडनं जॉईंट होते, म्हणजे हुक पट्टी आतमध्ये, आय पट्टी आपल्याला बाहेरी जॉईन करावी लागते, म्हणजे बाहेरच्या बाजूने फोल्ड झाली पाहिजे. तर सर्वात आधी आपण आतून जॉईन करायची आहे, म्हणजे आतल्या बाजूला अशा पद्धतीने जॉईन करायची, म्हणजे ती आपली बाहेर फोल्ड होईल. ठीक आहे. परत अस्तरवर 10 स्टिप टाकल्याने फिनिशिंग चांगली येते. काम थोडा वेळ लागतो पण कामात आपल्या फिनिशिंग असली पाहिजे. त्यानंतर असं परत एक फोल्ड मारायची. ठीक आहे. तर बघा आपली हुक पट्टी आय पट्टी तयार झालेली आहे. तर आता बघा कमरपट्टी आपण ज्या पद्धतीने पाठीमागच्या भागाला कमरपट्टी जॉईन केली होती, तर या फ्रंट भागाला सुद्धा आपल्याला इथे कमरपट्टी जॉईन करायची आहे. ठीक आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे ती. हे बघा कमरपट्टी जॉईन करण्याच्या आधी हे चेक करून घ्यायचं आहे कोणता पार्ट मागे पुढे आहे का नाही. असेल तर एखादा जर मागे पुढे झाला असेल तर ते व्यवस्थित सारखं कटिंग करून घ्यायचं आहे. नाही तर काय होतं, एक लहान पार्ट म्हणजे हुक पट्टी एक मोठी होते किंवा एक लहान होते, म्हणजे एकीकडची लहान होते मोठी होते असा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तर हे छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने दोन्ही सुद्धा पार्टला कमरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला समोरचा फ्रंट भाग सुद्धा स्टिच करून तयार झालेला आहे. तर आता बघा बाही आपल्याला शिवायची आहे. तर इथे बघा आता बाही मी ठेवलेली आहे मेन फॅब्रिकवर. मेन फॅब्रिक खालून सरळ आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. टीप टाकल्यानंतर परत एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि त्यानंतर अस्तरवर टीप टाकायची. मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही, अस्तरवर टीप टाकायची आणि त्यानंतर अस्तर आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. तर इथे बघा फिनिशिंग टीप टाकल्यानंतर सगळीकडून मेन फॅब्रिक अस्तर जॉईन करून घ्यायचं आणि जे शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा दोन्ही बाह्या अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आता बघा आपण दोन्ही बाह्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तर शोल्डर आता व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आणि शोल्डर जॉईन करायचं आहे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता शोल्डर आपण जॉईन करून घेतलेला आहे. तर दोन्ही अशा पद्धतीने शोल्डर जॉईन करायचं आहे. तर शोल्डर जॉईन झाल्यानंतर इथे बघा बाही जॉईन करताना इथे बघा अगदी 1 ते 2 लाईन माझा कपडा शिल्लक आहे. तर ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाही जॉईन करायची आहे. तर बाही जॉईन करण्याच्या आधी इथे चेक करून घ्यायची आहे. एखादा जर पार्ट मागे पुढे असेल तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं, मध्ये सेंटरला कट करून घ्यायचं आणि खोल भाग आहे तो समोरच्या भागाकडून जॉईंट होतो एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि दोन्ही एकूण 1 इंच आणि तिकून 1-1.5 इंच आपले एक सारखी टीप आली पाहिजे. ठीक आहे. असं ठेवत ठेवत आपल्याला जॉईन करून घ्यायचं. आणि बाही जॉईन करताना एक लक्षात ठेवायचं, कोणताच पार्ट ओढायचा नाही, बाहीचा सुद्धा ओढायचा नाही आणि खाली ब्लाऊजचा सुद्धा पार्ट ओढायचा नाही. हे बघा असं परत ठेवायचं आणि इथे बघा
ठेवत ठेवत अगदी हलक्या हाताने जॉईन करायचं. जिथे आपलं ब्लाऊजला असा खोल भाग येतो तेव्हा काय करायचं, मशीन थांबवायची आणि आपला मशीनचा गुटका उचलायचा, ते आपोआपच त्याला वळण येतं. तर डबल टिप टाकायची असते, हे कंपल्सरी आहे मैत्रिणींनो. कुठेही डबल टिप टाकणं हे गरजेचंच आहे. तर बघा बाही आपली जॉईन झालेली आहे. बघा आपली बाही एकदम फिनिशिंग सोबत जॉईन झालेली आहे व स्ट्रेच झालेली आहे. दोन्ही बाजूने 1-1 इंच आपलं सरळ आहे. ठीक आहे. आता फिटिंग बघा, अगदी सर्वात आधी काय करायचं, अगदी कडेने टिप टाकायचं, न मार्जिंग वगैरे आधी काहीच करायचं नाही. न मार्जिंग करता अगदी कडेने टिप टाकायची आहे. ठीक आहे ना. आणि एकदा थोडंसं फिनिशिंग सोबत कपडा कटिंग करून घ्यायचा. आणि आता बघा काय करायचं आहे, आपली कमर, आपलं मापाचं ब्लाऊज घ्यायचं. आणि मापाचं ब्लाऊज घेते मी, एकदम सोप्यातली सोपी पद्धत सांगते. असं ठेवत ठेवत आपल्याला कमर मोजून घ्यायची आहे. ठीक आहे. मापाचं ब्लाऊज घेतलं मी, इथे ठेवत ठेवत अशी कमर मोजून घ्यायची आहे. आणि जिथपर्यंत आपलं मापाचं ब्लाऊज आलं तिथं अशा पद्धतीने एक मार्जिंग करायचं. ठीक आहे. आणि आता जो शिल्लक कपडा 1 फोल्ड आणि डबल 1 फोल्ड म्हणजे 4 फोल्डमध्ये हा कपडा झाला पाहिजे. म्हणजे 1 इंच आपलं हे मार्जिंग आलं. ठीक आहे. तर 1 इंच सरळ सरळ इथे मार्जिंग घ्यायचं. आणि आता बघा आपल्या मापाच्या ब्लाऊजहून दंडघेर मोजून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मापाच्या ब्लाऊजचा किती दंडघेर आहे ते बघा. तर बघा इथे आहे 6 इंचला 2 लाईन कमी, म्हणजे 5.25 इंच. ठीक आहे. तर 5.25 इंचावर आपण इथे मार्जिंग करून घेऊयात, म्हणजे 6 इंचला 2 लाईन कमी. आता बघा सर्वात आधी काय करायचं, इथे महत्वाचं पॉईंट, सरळ आपण जिथपर्यंत बाही जॉईन आहे तिथपर्यंत आधी काय करायचं, सरळ लाईन ओढून घ्यायची. ठीक आहे. आता बघा आपली बाही फिटिंग कुठं आहे आणि ही कुठे, तर सरळ अशी रेषा ओढून घ्यायची. हे बघा. ठीक आहे. ही सुद्धा सरळ रेष दिसत आहे तुम्हाला आणि ही सुद्धा सरळ रेष दिसत आहे. ठीक आहे. फिनिशिंग टिप बऱ्याच जणांना टाकता येत नाही, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित बऱ्याच जणांना करता येत नाही. कोणाचं काय होतं, वरती बाहीपर्यंत बरोबर होतं पण खाली कसं फिटिंग होतं, मग काखेमध्ये झोळ येतो, त्याचं हेच कारण आहे. ठीक आहे. त्यानंतर ती लाईन लक्षात ठेवून फिनिशिंग टिप टाकून घ्यायची. 2 ते 3 शिलाया टाकून घ्यायच्या आहेत. तर या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणी बघा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बघा, बाही जॉईंट झालेली आहे. कमर सुद्धा बघा. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये कुठे अडचण आली तर मला कमेंट करा. तर बघा फिनिशिंग. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पाठीमागून सुद्धा बघा सिंपलच आहे, पण फिनिशिंग व्यवस्थित येणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.